The intent is to create a unique experience, fresh experience, आणि also that should not go away from that soul of the feel, ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. त्या कानाला कशाची गरज आहे आता? माझं योगदान काय असणार आहे हे त्याच्या पुढचं असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणून मी करावं असं नाही. येण्याआधीच मी विचार केला होता की खरं असेल तरच आपण इकडे या वाटेला जायला पाहिजे. बघ मी माझे जास्त इंटरव्ह्यूज नाहीत बरं, हे असलं डायरेक्ट टू मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे आर्जन ज्ञानेश्वरी आणि आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे फॉर मल्टिपल रिझन्स. अनेक वेळेला लोक मला विचारतात की तुझं असं होतं का की कोणी तुझ्या समोर बसलंय आणि युअर लाईक फॅन गर्लिंग, और तुझं असं झालं की अरे मी तर फॅन नाही, मग आता कसं विचारू. टुडे कुड बी दॅट केस टू एन एक्सटेंट, बिकॉज एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं म्युझिक मला प्रचंड आवडतं आणि आवडतं इन नॉट अ व्हेरी कम्फर्टेबल सेन्स. हिज म्युझिक ऑलवेज हॅज अन एलिमेंट ऑफ सरप्राईज. यू कॅन नेवर प्रिडिक्ट की तुम्हाला काय मिळणार आहे. सो इट्स लाईक अ रोलर कोस्टर राईड. तुम्ही बसता आणि देन यू डोंट नो व्हॉट टर्न्स अँड ट्विस्ट अँड अप्स अँड डाऊन्स आर गोना कम, बट यू एन्जॉय इट वॉट एव्हर हॅपन्स. एव्ही, वेलकम टू मिर्ची स्टुडिओज. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यात आधी आय एम सो ग्रेटफुल दॅट यू अग्रीड टू डू दिस. I don't know. I just go with the instincts and I felt it to do. That's it. I'm going to start with एक गोष्ट जी मी प्रत्येक वेळेला आय लुक ॲट युअर म्युझिक व्हिडिओ किंवा मी गाणं बघते तेव्हा एव्हीज म्युझिक लॅब असं येतं आणि आय एम रिअली क्युरियस टू नो की वाय इज इट अ म्युझिक लॅब अँड नॉट अ म्युझिक स्टुडिओ. At certain point, while working, the approach was different. पण ते थोड्या काळानंतर मला कळालं की हे काही काम नाही. म्हणजे दिस इज बियॉन्ड वर्क. म्हणजे काम असं नसतं की तुम्ही 2-3 दिवस घरी जातच नाही, तिथंच थांबता. काम असं नसतं की तुम्ही 18 तास खातच नाही काही, किंवा जोपर्यंत ते संपत नाही तुम्हाला भूक जाणवत नाही. हा एक भाग होता. हे दॅट स्टार्टेड इन 2017, आफ्टर 2017. ओके. आणि त्याच्यानंतर मी पाहत होतो की आपल्याला जे माहीत आहे ते परिणाम साधत आपल्याला माहिती आहे की या गाण्यामध्ये या गोष्टी असतात, हे आपण करतो आणि मोकळं होतो. पण आफ्टर दॅट काय असू शकतं, काय नेचर असू शकतात गोष्टींचे, एखाद्या टोनचे वगैरे, तर ते मी त्याचे वेगवेगळे परिणाम साधत राहणं, पाहत राहणं. तर मोरओव्हर हे खूप काय म्हणतो लॅबॉरेटरीमध्ये काम केल्यासारखं आहे. आणि त्याला दुसरं असं की माझे आईवडील दोघेही शिक्षक. सो माझे बाबा विज्ञानाचे शिक्षक आणि त्यांना असं वाटायचं की मी सायन्स आणि ह्याच्यात काहीतरी करावं, म्हणून ते प्रफुल्लचंद्र रे वरून माझं नाव तसं ठेवलं होतं. म्हणून मला वाटलं की कुठं त्यांना पण त्यांच्या तशा वाटण्याचा एक आदर आणि काहीतरी निदान आपण स्टुडिओ म्हणल्यापेक्षा ते लॅब तरी म्हणावं, निदान त्यांना तेवढा तरी निदान समाधान आपण देऊ शकलो. तर म्हणून आत्ता मी बोलतोय तेव्हा इतकं त्याच्याबद्दल मला वाटते की अच्छा एवढं होतं का, पण करताना मी ते सहज केलं. आणि हे सगळ्याच बाबतीत असं आहे माझं, मला ते असं वर्ड्समध्ये डिकोड करता येत नाही. Absolutely, it just happens. But you're not from Mumbai. Yeah. From? वैसे तो मैं कहीं का नहीं हुआ. हम कहीं के नहीं होते. हमें मतलब जहाँ डाल दिया ऊपर वाले ने तो वहाँ से शुरू करते, वैसे वाली चीज़ें खूप कॉम्प्लिकेटेड आहे. की नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यापासून एक्झॅक्ट नांदेड जिल्हा जो आहे त्या नांदेडपासून ते 80 किलोमीटरवर एक गाव आहे सगरोळी म्हणून. अच्छा. तिथे खूप चांगली शैक्षणिक संस्था आहे आणि खूप शिक्षणात त्या पंचक्रोशीत खूप छान काम करणारी एक संस्था 1959 पासून. तिथे माझे आजोबा त्या काळी असं तेलंगणा आणि मराठवाडा हे म्हणजे इकडच्या लोकांना तिकडचं बोलता येतं, तिकडच्यांना इकडं बोलता येतं, असं सगळं आहे ते, जे नंतर तेलंगणात गेलं, आंध्र प्रदेशमध्ये गेलं, आत्ताचं तेलंगणात येतं. तिथं आमचं खूप रूट नेटिव्ह आहे, पण आमचं आडनाव देशमुख वगैरे. अच्छा. आणि सर्रास मराठी वगैरे सगळं आम्ही मराठीच, म्हणजे काय म्हणू शकतो आता त्या निजाम स्टेट आहे तर आम्ही इकडचे खूप नातेवाईक तिकडं आहेत, आंध्रात गेलेत, आत्ताचं तेलंगणा. सो तिथून आम्ही मायग्रेट होऊन माझे आजोबा जे एक PV नरसिंहरावचे वगैरे क्लासमेट वगैरे होते. ओ माय गॉड. तर ते खूप असं वंदे मातरम चळवळीतले वगैरे, पण LLB करून नंतर शिक्षक झाले आणि असे खूप तत्वाचे पक्के मुलांच्या
संस्कारासाठी, त्यांना घडवण्यासाठी वगैरे तसं सगळं होतं वातावरण. सो ते तिथं आले. येताना माझ्या बाबांना घेऊन गेले आणि मग तिथे माझं सगळं बालपण गेलं सगरोळीमध्ये 12वीपर्यंत. आणि व्हॉट एव्हर आय हॅड ब्युटिफुल चाइल्डहूड देअर. आणि मग नंतर 12वी नंतर मी सगरोळीच्या बाहेर पडलो वगैरे वगैरे. सो नांदेड, मग आफ्टर इंजिनिअरिंग मुंबई. इन 2011 आय केम हिअर. पण मग व्हॉट वर युअर अर्ली इन्फ्लुएन्सेस जर म्युझिकला बघितलं, बिकॉज तुझ्या अनेक ट्रॅक्समध्ये अनेक लोकल एलिमेंट्स असतात जे कदाचित अगदी शहरी लोकांनी कधी अनुभवले पण नसतील, ते साऊंड्स ऐकले नसतील. सो डिड यू थिंक की एक प्रकारे एक साठा होत होता, नॉट पर्पजली, बट देन लेटर ऑन यू रिअलाइज की अच्छा आय हॅव दिस, लेट्स यूज इट इन सम. हां, या बाबतीत माझी म्हणजे समजूत थोडीशी वेगळी आहे. अंडरस्टँडिंग किंवा हाऊ इट वर्क्स वाली जी गोष्ट आहे. तर 2 मला प्रामुख्याने प्रकार वाटतात. एक आर्टिस्ट जसा परफॉर्म किंवा डिलिव्हर करतो. एक आहे आपल्या आजूबाजूला काय आहे किंवा रिसिव्ह अँड रिॲक्टवाला. आणि एक आहे जनरेटवाला. म्हणजे आज माणसं नसतील इथं, कोणी काही नसतील तरी माझं सुचणं त्याच्यावर अवलंबून नाही. हे मी एक्सपिरियन्स केलं आहे. एक म्हणजे समोर जे माझं आहे त्याचा वापर करून मी काहीतरी ऑप्टिमिस्टिक राहून त्याच्यातून काहीतरी साध्य करायचं. अचिव्हर जसं म्हणतो, मेरे पास इतना ही है, मैं इससे कुछ कर सकतो. हा मानस एकदा माझ्या बाबतीतला लक्षात आला तर मी हे का करतो, कसं करतो किंवा कसं होतं हे कदाचित समजायला सोपं जातं. नेहमीच म्हणजे हे असं असलं तर मला इकडून जावं वाटतं, इकडं असलं तर. आणि एक समजूत आहे की आपण या क्षेत्रात आहोत तर आपली जबाबदारी ही आहे की आत्तापर्यंत आपण जेवढं सगळं ऐकलंय, सगळं केलंय आयडियल कंडिशनमध्ये, ते कान जर आपण असे समोर परिमाण म्हणून ठेवलं समज, तर त्या कानाला कशाची गरज आहे आता, माझं योगदान काय असणार आहे हे त्याच्या पुढचं असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणून मी करावं असं नाही. येण्याआधीच मी विचार केला होता की खरं असेल तरच आपण इकडे या वाटेला जायला पाहिजे. नाहीतर आपल्याला वाटतंय 15 दिवस आपण हे वाटते की मी कंपोजर आहे, 15 दिवसानंतर मग ती हुक्की जाईल, ते लहर जाईल. आणि ते आपल्यासारख्या माणसांना घरात लहरी बिरी म्हणतात ना, तसं. पण ते ॲक्च्युली ते लहरी आहे आणि वी आर मेड अप ऑफ सच लहरीज आणि वी लर्न टू होल्ड देम, वी लर्न टू, म्हणजे ते असं गोल फिरत असतं ना, ते लाट येते बरोबर, ते त्यावेळेस आपल्याला काय करायचं ते आपण सिंक करत असतो. तर हे बदलत पण असतं. सिलेक्टिंग दोज टोन्स त्या गाण्यामधले, हे दॅट्स पार्ट ऑफ दॅट डेज फ्लो ऑफ माइंड. राईट. आणि म्हणजे दिमडी आहे समज, काही आहे तर माझ्यासाठी मला कॅटेगराईज करायला आवडत नाही की हे इंडियन आहे, हे आहे, हे क्लासिकल आहे. ह्या भाषा झाल्यात, राग आहेत, स्वरसमूह आहेत, ह्या भाषा झाल्यात. माझ्यासाठी ती फक्त सेट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. एक्झॅक्ट म्हणजे कितीतरी वाद्य जे फोक वाटतात ते सिंथ पासून तयार केलेले आहेत मी. हे असं नाही की मला हे पाहिजे, मी शोधतो नाही. मी तिथे आहे, त्याच्या अवतीभोवती आहे, ते मला मिळालं अँड दॅट साऊंडिंग गुड, सफिशियंट आहे. यू आर नॉट बायफर्केटिंग की फोक इन्स्ट्रुमेंट वापरलं, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट वापरलं, दॅट इज नॉट हॅपनिंग. सगळ्याच बाबतीत म्हणजे मला वाटतं की हे हा झाला अरेंजमेंट प्रोडक्शनचा भाग, जो की संलग्न आहे गाण्या, म्हणजे ते दोन्ही वेगळे नाहीत. आणि माझा स्वभाव म्हणजे ते ह्याच्यात काहीच फरक नाही, अंतर नाही. दॅट्स वॉट. आणि प्रत्येकाचं तसं राहावं. जेव्हा एखादी काम असतं त्यावेळेस ते रिझेंबल होतं. म्हणून जे संगीतकार आहेत, जे स्वतः सगळं करतात, स्वतःच्याच पद्धतीनं ते येतं, ते बरोबर आपल्याला पोचतं आणि अपील होतं की आपल्या इंडेक्समध्ये जातं ते. राईट. की अपना कॅटेगरी आहे वाला. राईट. वेन आय लिसन टू युअर सॉंग्स, एक गोष्ट जी मला अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स ज्या पद्धतीने प्रत्येक गाणं वेगळं असतं आणि काय 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 एलिमेंट्स त्याच्यात युज्ड असतात, एक खूप इंटरेस्टिंग मला वाटतं पर्सनली ऐकताना इज ह्युमन व्हॉइसेस इन द सॉंग्स. आणि इट्स नॉट द टिपिकल कोरस. इट्स नॉट की एकच लाईन रिपीट करतायत 10 जण मिळून. आय फील यू यूज ह्युमन साऊंड्स लाईक एन इन्स्ट्रुमेंट इन इट सेल्फ, की तो पण एक पॅरलली चालू असतो, कधी ओव्हरलॅप करत असतो, कधी
तो हायलाईट असतो, कधी खूपच इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य ऑफ द सॉन्ग इज गिव्हन टू दिस ग्रुप ऑफ पीपल हू आर जस्ट कंटिन्युअसली सेइंग इट फ्रॉम बिहाइंड. मला हे विचारायचं, वेन डिड यू स्टार्ट युझिंग दिस इन सॉंग्स आणि व्हॉट इज अ थॉट, काय विचार असतो याच्या मागे? नक्कीच विचार असा म्हणून नाही, इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्स अँड फील. मला वाटतं की ते सर्व करतं ते त्यावेळेस. खूप गोष्टी आपण, द इंटेंट इज टू क्रिएट युनिक एक्सपिरियन्स, फ्रेश एक्सपिरियन्स, आणि ऑल्सो दॅट शुड नॉट गो अवे फ्रॉम दॅट सोल ऑफ द फील, ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. ते मिस न होता आपण काय काय करू शकतो. बट आय एम जस्ट कन्झ्युमिंग व्हॉट यू सेड. माझ्याकडे असं खाटकन उत्तर नाही आता, की आय एम थिंकिंग अबाउट दॅट, की हे कधीपासून तू नोटीस केलंस, मला आधी बघावं लागेल कुठल्या गाण्यापासून. काय होतं, तो मास अपील क्रिएट करण्यासाठी, म्हणजे मीच एकटा करतो त्यावेळेस, तेव्हा म्युझिशियन्स कोणी नसतात, त्यावेळेस तोंडातून आवाज काढले जातात. मग कधी कधी ते मी तेच ठेवतो किंवा रिप्लेस करतो. जर त्याला छान कॅरेक्टर तसंच मिळालं तर मी रिप्लेस करतो. मग कधी कधी मिळत नाही, ते समजत नाही गाणाऱ्याला काय ते, मग तेच ठेवल्या जातात. I don't know. I noticed it. I'll think about it someday. I can. शुअर. नाळ 2 बद्दल मला बोलायचं आहे, कारण ऑफकोर्स आत्ताही थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. अनेक लोक जाऊन बघतायत. ज्यांनी नाही बघितलंय प्लीज जाऊन नाळ भाग 2 बघा. नाळ भाग 2ची सुद्धा जी गाणी आहेत, एक साधारण सगळ्यांचं फेवरेट गाणं झालेलं आहे डराव डराव. आणि द फॅक्ट की डराव डराव या शब्दांना घेऊन एक गाणं आहे, इन इट सेल्फ इज अ व्हेरी नॉवेल थिंग फॉर ऑल ऑफ अस. इज देअर एनी स्टोरी दॅट यू वुड लाईक टू शेअर डराव डरावच्या प्रोसेस बद्दल? काय ब्रीफ होतं, कसं गाणं क्रिएट झालं हे, अँड वाय डराव डराव? ऍक्च्युली मी या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी खूप इंटेन्स असं गाणं पाहत होतो. आणि जे फिल्ममध्ये ज्या ठिकाणी येतं ते गाणं, माझ्या अपेक्षा माझ्याकडून त्या गाण्यासाठी वेगळ्या होत्या. तर आय हॅव कंपोज्ड लाईक 2 डिफरंट व्हर्जन्स, डिफरंट सॉंग्स ऑल टुगेदर, डिफरंट कल्चर्स. तर मी, जर तुला म्हणजे ती संगीताची भाषा कळत असेल तर मी ते मेजरमध्ये किंवा शुद्ध गंधार घेऊन वगैरे मी करत होतो, की थोडीशी जागा रे, अशा झोनमध्ये तुम्ही चाललो होतो. देरे दारी रो रे, ना रे रे रा रे रो रे, धो रे तेरा रे रे, हे अशा फील्डमध्ये होतं. पण समहाव नागराज सरांना असं वाटत होतं की नाही, शुअर शॉट असं अपील होणारं पाहिजे. आणि ते डायलॉग्स म्हणतात डराव डराव बॅक बॅक बॅक, आणि त्यांना माहिती आहे की मी असं काहीतरी घेऊन ते रंजन कौशल्य वापरून काहीतरी एंटरटेन करतो. त्याच्यामुळे हे, आणि आय वॉज अ बिट अपसेट अँड डिसअपॉइंटेड की इथं आपल्याला काहीतरी खूप फीलवालं आणि डेप्थवालं करता येतं, आणि हा बॅक बॅक डराव डराव काय ना असं नको. पण ही वॉज व्हेरी मला आपण तसंच करू. आणि काय होतं, बर म्हणतो, आणि मला करायचं नसलं तर मग मी 8-10 दिवस करतच नाही, आणि मग दुसऱ्या गाण्यावर काम करतो. मग त्यावेळेस बनवतो, आणि मग ते व्हायचं असेल तर डिरेक्टर वगैरे, हे जेनरिक सगळ्यांच्याच बाबतीत, पण नागराज सरांच्या बाबतीत हे जरा अशा पद्धतीनं, जरा स्वीट पद्धतीनं घडतं की हा हे मी करतोय, नाही ते डराव डराव बॅक बॅक पाहिजे. हे आता परत आल्यानंतर मग आता त्यांना ते पाहिजे, तर त्याला पर्यायच नाही, त्या इससे तुम बचूच शकत नाहीत. अशा वेळेला मग त्यावेळेस मग ते करावं लागतं मला. मग आय टूक इट ॲज चॅलेंज की मला ते बॅक बॅक डराव डराव पण ते फील नाही झालं पाहिजे, ते उगं बडबड गीत नाही वाटलं पाहिजे. एक्झॅक्टली. हा मानस डोक्यात ठेवून आय जस्ट आस्क्ड साहिल कुलकर्णी गायक आहे, आणि मोस्ट ऑफ द टाईम मी त्याला एक्झिक्युशनमध्ये किंवा बोलवत असतो. इवन करमत नसेल कधी तरी पण त्याला बोलवतो की वेन ही इज अराउंड आय एम सो फनी अँड ह्युमरस पर्सन.
खूप काही काही गोष्टी आम्ही हसतच असतो. तो त्याला ही प्लेज गुड गिटार अँड ही इज ऑल्सो कंपोजर. तर तो गिटार त्याला सांगितलं की असं असे झोनमध्ये तू राहा. आणि आय जस्ट अराउंड दॅट बॅक डराव जसं गाणं आपण बनवतो की आय स्टार्टेड माय रेकॉर्डिंग ऑफ ऑन अँड जे फ्रेजेस येतात मी गात जातो. मग नंतर आय पिक गुड फ्रेजेस आणि त्याचं काय काय मुखडा होऊ शकतो अंतरा ते पाहतो आणि मग त्याला कंपाईल करू. ह्या गाण्याच्या बाबतीत तसंच झालं आहे. मला अजून ते क्वायर आणि हे त्याच्यासोबत जास्त करायचं होतं, पण त्यांची इच्छा होती की कीप इट मिनिमल. म्हणजे मला काही वाजूच देत नव्हते, म्हणजे त्याला भरून हे नको, ते तेव्हा त्या दिवशी जसं ऐकलंय तसंच पाहिजे. सो असं जेव्हा हट्ट असतो आणि त्यांचं पण काहीतरी असतं त्या बाबतीत, शेवटी चांगलं असंही असतं तसं असतं, कोणाच्या मनानं जाणार तिथे येऊन गाडी थांबते. सो मी त्याला खूप असं खेळमेळणं आणि विदाऊट म्हणजे प्रॉब्लेम असं पाहत नाही, काय कन्स्ट्रक्टिव्ह तशा पद्धतीने पाहतो. म्हणजे उगाच प्रॉब्लेम आहे किंवा मेरा तेरा असं मध्ये जात नाही, जरा त्याला खेळमेळणं ठेवतो. सो ते लोकांपर्यंत पण तशाच इनोसन्सनं ते येतं आणि वो मिस नाही होना चाहिए. अजून एक गाणं नाळ भाग 2 मधलं इज भिंगोरी, जे सगळ्यात पहिलं गाणं आउट झालेलं विथ द व्हिडिओ, आणि तो पूर्ण गावातून फिरतोय आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीची माणसं दिसत आहेत आणि त्या माणसांचे साऊंड होते, गावाचा पूर्ण फील होता अँड ऍट द सेम टाइम आपण त्याच्या लेन्सनी गाव बघतो ह्याचं एक रिअलायझेशन होतं ते गाणं ऐकताना. त्या गाण्याबद्दल डू यू हॅव एनिथिंग टू शेअर? हे सगळे गाणे मॉन्टाजेसवर बनवलेले आहेत. म्हणजे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी मी प्री शूट जे गाणं दिलं होतं त्याच्यावर त्यांनी शूट केलं आणि नंतर त्यांना असं वाटलं की ते खूप सब्जेक्टिव्ह होते, की तो प्रत्येकाच्या घरी जाणार आणि ते पॉम्पलेट देणार आणि त्याच्या ह्याच्यात वेगवेगळ्या नात्यांचं वर्णन, म्हणजे हे साडू म्हणजे काय, हे काय, असं ते वर्णन होतं. पण समहाऊ एका पॉईंटला जाऊन फिल्म एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना असं वाटलं आणि त्यांनी मला ते कन्वे केलं की वो बहुत ज़्यादा सब्जेक्टिव्ह हो रहा है. तर आपण मग तसं सब्जेक्टिव्ह न जाता एक जेनरिक एक मूड सेटर फिल्मची सुरुवात होते तसं पाहिजे. सो एव्हरीथिंग वॉज देअर एडिटेड. आय डोंट नो, ते सुरू होतो व्हिडिओ आणि आय जस्ट स्टार्ट डुईंग समथिंग अँड समथिंग हॅपन्स, दॅट्स इट. I don't know. I don't have dramatic answer. No. That you don't have to give any dramatic answer. I'm just curious. आणि इतकी सगळी वेगवेगळी गाणी आहेत about which I feel like asking you ना. त्यामुळे I am just picking songs that was coming to my mind. ते हे होतं त्याच्यावर मग लिहिलंय वैभवनी. आणि मी जास्त शब्द छानच असतात आणि शब्द नेहमी कन्व्हेच करतात आपल्याला जे पाहिजे ते. तर मीटरला व्यवस्थित बसले तर गाणं तुमचंच आहे असं एक बेसिक असतं. पण प्रकर्षानं या फिल्मच्या गाण्याच्या लिरिक्सच्या बाबतीत मला वैभवचं खूप कौतुक वाटतं. डराव असेल, खूप छान लिहिले त्याने. ट्रू. आय ऑल्सो लव्ड त्याचं काम इन घर बंदूक बिर्याणी. या कारण हा हिरो ऐकताना वेगळं वाटतं, नाचताना वेगळं वाटतं आणि फक्त ऐकताना अजून एक तिसरंच वाटतं. जर फक्त लिरिक्स काढून बघितले तर आयडियली देयर इज सो मच ऑफ रिबेलियस आणि त्याच्याकडे खूप काय म्हणू शकतो, सांगण्यासारखं खूप आहे. तर तू पण त्याला बोललं पाहिजेस, विचारलं पाहिजेस, कारण त्याचा अभ्यास, कारण पोएट्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभ्यास आणि हे होतं. हे आमच्यासारख्या संगीतिक लोकांना जास्त अभ्यासापेक्षा तुम्हारे पिटारे में से क्या निकाल सकते हो वाला ज्यादा हे असतं. शब्द जिथे येतात तिथं नियम येतात आणि हे येतात. तर म्हणून त्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे खूप सुंदर काही अभ्यास आहे, गझलांचा अभ्यास आहे, हे आहे. तो मला हर्फ गिराना वगैरे तो सांगत होता. तर मग आम्ही मजा करत असतो की ते झालं नाही तर हर्फ गिरवून टाकपट काहीतरी रतीफ काय बरंच काही आहे. इंटरेस्टिंग. पण त्याचं पण काम मला वाटतं वेन यू हिम आणि देर इज अ नागराज मंजुळे फिल्म, देर इज सम डिफरंट कॉम्बिनेशन दॅट हॅपन्स की त्याचे लिरिक्स, युअर म्युझिक आणि फिल्म नागराज सरांची आहे, हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे जे मला घर बंदूकमध्ये पण वाटलं की इफ यू टेक गाणं लाईक गुणगुण जे बघायला गेलं तर लव्ह सॉन्ग जर अगदीच म्हणजे रॅन्डमली आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर असू शकेल. पण पहिली गोष्ट तर ते खूप लांब गाणं आहे. आजकाल जी काही 1.5 मिनिटातच संपून जातात गाणी, इट्स अनलाईक दॅट. त्या गाण्यामध्ये
कुठे 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 इट फील्स लाईक वी आर गोइंग वेअर ऑल. म्हणजे अगदी ऑलमोस्ट लग्नाच्या मोमेंट पर्यंत पण आपण जाऊन येतो असा फील त्या गाण्यामध्ये येतो. लांब लेंथची गाणी इन अन एज ऑफ रील्स आणि 1.5 मिनिटं आणि 30 सेकंद आणि 1 मिनिटं, इज इट, डू यू एव्हर हॅव एनी सेकंड थॉट्स अबाउट इट? नो, To keep या the song. सगळ्या फॅक्टर्सचा मी कधीच विचार करत नाही. त्या इनफॅक्ट हे जेव्हा बनलं त्यावेळेस म्हणजे ते आपण असताना हात राखून करणं किंवा त्याच्या बाउंड्रीज काय असू शकतात ते डिसाईड करणं, मी त्याच्यामध्ये जात नाही. हे स्वच्छंदतेचा भाग आहे हा. आणि सुचणाऱ्याला बनवणाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही, तर मला वाटतं ऐकणाऱ्याला पण काही प्रॉब्लेम राहू नये. आणि समजा असा माणूस जो टाइम लाईन बघूनच समजा जर गाणं बघत असेल तर असल्या माणसांची गरज तरी काय. ट्रू. आणि त्या मिनिमल हे क्रायटेरिया पाहून क्रिएटिव्हिटी निश्चित होणार आहे का? म्हणजे एवढं बेकार दिवस आलेत का आपल्यावर? असं नाही. हे सगळं टेम्पररी आहे. माझे नातवंड जेव्हा माझे गाणे ऐकतील ना तर त्यांना वाटलं पाहिजे की माणूस काहीतरी मन लावून काहीतरी करून गेलाय आणि ते जेन्युन होतं. आणि मला झोपताना रात्री व्यवस्थित शांत किंवा दिवसा जेव्हा मी झोपेल ते खूप इट कीप्स रोटेटिंग. चंद्राच्या कला जसा बदलतात ना वैसा. Schedule changes. हां, तर वाटलं पाहिजे समाधानानं. तर गमतीत असतं. आपण हे आपण वापरू शकतो ना त्या गाण्यात. आपण ते हे वापरलं होतं दादा, आपण ते पीस खूप छान होतं, आपण ह्याच्यात घेऊ का? असं मला असिस्टंट वगैरे म्हणतात. घ्यायला काही नाही पण झोप यायला पाहिजे चांगली. तशातली गोष्ट आहे. सो हे फॅक्टर्स मी नाही कन्सिडर करत. फक्त एवढं होतं की हे एवढं झाल्यानंतर मी ती लेंथ पाहिली आणि मी त्यांना म्हणालो की ते गाणं म्हणून मी पाठवलं नव्हतं त्यांना की हे सुचलेले झोन्स आहेत, ह्याच्यातलं काय काय टोनॅलिटी आवडते. कारण सुरुवातीला असं गिटारिशमध्ये जातं आणि नंतर फोक येतं, स्ट्रिंग्स येतात, स्ट्रिंग स्ट्रोक्स इन्स्ट्रुमेंट्स येतात. ह्याच्यातलं माझा एक मानस असतो की जेव्हा डिरेक्टर सांगतो किंवा डिसिजन मेकर जेव्हा आपल्याला रिक्वायर्ड गोष्टी सांगतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात किंवा एडिटर मोस्टली जेव्हा गाणे लावतात ना तर त्याच गोष्टी लावतात जे त्यांच्या कॅटलॉग आणि मेनू कार्डमध्ये आहे. पण माझं काम हे आहे की त्यांना पॉसिबिलिटी दाखवणं की हे असं पण होऊ शकतं, ह्याच्याकडे बघा एकदा, जमलं तर बघा. आता कधी कधी माणसं हट्टासमोर काही चालत नाही. एकदा त्याच्या डोक्यात आहे की मला हेच करायचंय, आपण तिथं जीव जरी दिला तरी ते काही होत नाही. मग किती ते आपलं प्युअर असो, जेन्युन असो. म्हणून ते आता मला समजतं आहे. आय एम अंडरस्टँडिंग दॅट. सो हे आहे. तर हे सुचलंय, बघा कसं वाटतंय, भारी आहे. ह्याच्यातलं काय आवडतंय सांगा, मी त्याला कन्स्ट्रक्ट करून मी गाणं बनवतो. ते म्हणा हे जे काही आहे ते मला तसंच पाहिजे. मग अण्णा हे 7.5 मिनिटाचं आहे, मग पुन्हा तुम्ही यूट्यूबवर करायला 3.5 मिनिटाचं ते कट करायला तसं नको. मी आधीच 3.5 मिनिटाचं करतो. हे झालं होतं तेव्हा. नाही हे गाणं इतकं छान आहे की आपण ह्याला 12 काय 14 मिनिटाचा पण मला प्रॉब्लेम नाही. आणि मी तुला वचन देतो की मी ह्याचा 1ही मिनिट किंवा सेकंद कट करणार नाही म्हणाले. सो हे असे जर दिलदार माणसं असले ना तर काम करायला मजा येते. ॲब्सोल्युटली. वो हम भूल जा रहे, फील, दिलदारी सब. आता काल यश पण मला काही बोलत होता की हे असं आहे. हे कोणी सांगितलं तुला हे असं आहे? तू होण्याआधीच त्याच्याबद्दल एवढं का विचार करतोस, एवढं का प्लॅन करतोस, काय एवढं मॅनिप्युलेटिव्ह होतोस? मला असे प्रश्न विचारतात पोरं. मला वाटतं की अरे हा प्रश्न पण असू शकतो का? काय गरज पडली? तू कर, बस. इकडं तिकडं फिरल्यापेक्षा एका ठिकाणी बस, कर. तू आधी बसायच्या आधीच म्हणू नको की हे अवघड आहे, तुला माहितच नाही, स्वतःवर अन्याय करू नको, असं त्याला बोललो होतो. सो ये हो रहा है, होना चाहिए. कारण वो संस्कार अपने पे है. म्हणजे कीपिंग पॉसिबिलिटीज ओपन बेसिकली. हां, की एनिथिंग कॅन हॅपन अँड लेट इट हॅपन. गाणं रिलीज झाल्यानंतर अरे असं झालं पाहिजे होतं वगैरे जे काही, तसं वाटत नाही मला. रिग्रेट झोन. दॅट हॅज टू साऊंड लाईक दॅट. ते तसंच व्हायचं होतं. आणि ते जे काय ऐकू येते त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि नंतर मी त्याच्या बाबतीत कधी विचार करत नाही. होईपर्यंत मी त्याला सोडत नाही, झाल्यावर मी त्याच्याकडे बघत नाही. लवली. वा, दिस इज अमेझिंग. पण सो मेनी इन्स्ट्रुमेंट्स ज्या तुझ्या गाण्यामध्ये आम्हाला
ऐकताना एक्सपिरियन्स होतात आणि असं वाटतं की दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट वॉज मेंट फॉर दिस पार्ट ओनली. गाणं ऐकताना नो इन्स्ट्रुमेंट फील्स आउट ऑफ प्लेस असं वाटतं ऐकताना यू आर इन अ वे जस्टिफाईंग वाय यू यूज दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट इन दॅट पर्टिक्युलर चंक ओनली. एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सच्या USPsचं किंवा त्यांच्या सौंदर्य स्थळांचं अंडरस्टँडिंग हाऊ डिड यू रॅप युअर हेड अराउंड दॅट? की डिड यू स्टार्ट लर्निंग एन इन्स्ट्रुमेंट त्याच्याने ते जास्त झालं की ऐकण्याने झालं, कशाने झालं? You have to have faith and believe in what I am talking right now for this particular answer. Okay. की मी ते हे करून सुद्धा पाहिले की हाऊ इट वर्क्स. मी पण खूप क्युरियस होतो की नेमकं मी करतो काय, नेमका विचार करतो काय. मला खूप जे ऑडिओ युनिट्स असतात, जे आपण इन्स्ट्रुमेंट, व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स आपण घेतो, मला मोस्ट ऑफ द गोष्टींची नावं माहीत नसतात, पण म्हणजे नाव लक्षात राहत नसतात, पण वापरलेले असतात. पण unknowingly I travel along with my mouse, that arrow that goes, and गोष्टी येतात. हे मला खूप स्पिरिच्युअल वाटतं. मी व्हिडिओज करून ठेवले की मी काय, माझी मुवमेंट असते, माझे फेशियल एक्सप्रेशन्स कसे असतात, नेमकं मी माणसात असतो का नसतो. तर ते व्हिडिओ बंद करेपर्यंत मला हे समजत नाही की आपण व्हिडिओ करत होतो, म्हणजे इतके आपण लॉस्ट होतो. तर ते आहे ना, ते अपसुक होणारी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी ज्या मुवमेंटला मी भानावर आलो त्यावेळेस मी कन्फ्यूज होतो की आता मला हे वाजवायचं. मी कीबोर्डकडे जेव्हा बघतो, आता मला हे वाजवायचं, आता हे वाजवायचं, असा विचार केला तर काहीच होत नाही. ज्या वेळेस तुमचं डोकं बंद होतं आणि इव्हेंच्युअली यू स्टार्ट डुईंग थिंग्स दॅट कीप्स हॅपनिंग, त्यावेळेस ती मजा सुरू होते. एक. दुसरं, इन्स्ट्रुमेंट्स पर्टिक्युलर वेळेला ते इन्स्टिंक्ट बेसवरच होतं की मला ते काय म्हणतो, ते खुणं होतं ना, तसं वाला जे पोएटिक भाषेत. सो आपण ट्राय करतो की ते मोस्ट ऑफ द वेळेस एकदा जे मी घेतलं सेशनमध्ये ते बिचार बाहेर जात नाही. मी त्याच्यावर अन्याय होऊ देत नाही. ते म्हणजे आलंय तर काही तर कारणानं आलंय, उगाच त्याला दोष देऊन बाहेर काढण्यात अर्थ नाही. तर त्याला घेतानाच मी घेतो व्यवस्थित सेशनमध्ये. आणि लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स पण मी रेकॉर्डिंग डेटा करतो गोळा, आणि मग तिथंच फायनलाइज करत नाही की हे इथं वाजणार. मला त्यावेळेस जे वाटतंय ते मी डेटा मी रेकॉर्डिंगला डेटा कलेक्शनच म्हणतो नुसतं, की मी खूप रेकॉर्ड करतो डेटा. त्याचं माझ्या डोक्यातलं असेल, त्याच्या डोक्यातलं जे त्याच्यापासून फ्रेजेस बनतात, मग ते होतं. आणि एक माणूस, तिसरा पॉईंट, पीपल अँड काय म्हणू शकतो, मोस्टली मराठी ऑडियन्स, दे डिझर्व टू लिसन फ्रेश थिंग इन देअर लँग्वेज. फ्रेश म्हणजे एकच तेच नाही आहे, तेच हे आहे, ते थोडंसं दे डिझर्व टू लिसन दॅट. सो इंटरेस्टिंग. सो देर इज नो लाईक ठरवून हे ठरवून झाल्यावर आपण बघू शकतो की कसं झालंय. आणि डू यू रिव्हिजिट, लाईक जर एका सेशनमध्ये सपोज यू फेल्ट की हे 5 इन्स्ट्रुमेंट्स मी यूज केले पाहिजेत, दे कम इन युअर प्रोजेक्ट, यू स्टार्ट वर्किंग ऑन इट अँड यू मेक समथिंग, डू यू रिव्हिजिट दॅट थिंग अगेन? इंटरेस्टिंगली मी डोक्यात सुद्धा मी शब्दाने विचार करत नाही. आय डोंट नो. You are getting? Yeah, I'm getting it. I was going to ask you, how do you think actually? Images, sound, मी कधीच फील. I just म्हणजे खूप काय वाटलं तर तो श्वास असा होतो, एवढंच आहे. आणि ते फील होतं. आणि जेव्हा मला शब्दात मला खूप इम्प्युअर वाटतात, म्हणजे ते करप्ट करून त्याला टॅक्स बिक्स लावून येतात, इमोशन येत नाही. जोपर्यंत मला इथं असतं, म्हणजे मला आईला पण काही गोष्ट कन्वे करायची आहे. मी खूप सगळ्यांना सोडून बरेच काळ राहिलो किंवा काय, आय वॉज व्हेरी होमसिक पर्सन, व्हेरी इमोशनल. अँड ते पाहिजे तसं कम्युनिकेशन कधीच होऊ शकत नाही माझ्याकडून. म्हणजे मला जे कन्वे करायचं आहे, आतलं बोलायचं आहे, ते वाक्य जर मी बनवलं तिथपर्यंत ते प्युअर असतं, पण ते आवाजात आलं ना की तितकं घाण होऊन जातं. मला माझा एकतर आवाजच मला खूप हे वाटतं, काहीतरी अनवॉन्टेड गोष्ट वाटतं. तर ते तो जहाँ पे वर्ड्स वगैरे नहीं काम करते, शायद इसलिए म्युझिक है. इंटरेस्टिंग. असं नाही की बाबा मला माझा आक्रोश होता, मी तो संगीतातून व्यक्त करायचा, असं तसलं पण नाही.
इट्स जस्ट फिलिंग, नॉट It's नेसेसरीली feeling, हा. अगदीच निगेटिव्ह इमोशन किंवा एक्स्ट्रीम काहीतरी इमोशन. मला कोणी जेव्हा सांगतं तेव्हा वाटतं की अच्छा अरे हे असं रिसीव्ह केलं जातंय, तुम्ही असा विचार करताय, असं आहे का, मला तर माहीतच नाही हे काय आहे. आणि मग असं. जेव्हा लोक रिसीव्ह करत असतात तुझं काम, त्याची आणि- इंटेन्सिटी मला माहित असते की हे कुठपर्यंत जाऊ शकते, हे माहीत होतं. कारण ते मी लक्ष द्यायला सुरू केलं नंतर. जाऊ दे नावाचं मला विचारलं अण्णा की हे तुला कसं वाटतं, मला म्हणलं ते एक वय होतं माझं जेव्हा मी सांगू शकायचो. नंतर ते इतकं कुठले गाणे व्यवस्थित काढत नाहीत, कुठले पोचत नाहीत, त्याच्यामुळे ते माझं इनोसन्सच गेलं. मग आता आपण ते करायचं आणि ते फळाची अपेक्षा नाही असं म्हणल्यासारखं तो माझं ते zone. नेचर झालं होतं. आणि नाही तू बघ की आता कसं वगैरे. मी म्हणलो मी ते अवयव मेलंय माझ्यातलं जे ते सेन्स करते. पण ते ज्या पद्धतीनं हे हिट इन द सेन्स हिट हार्टवाला जे झालंय, Right. रीच झालंय, त्यानंतर मी तो अवयव परत जागृत केला की मी ते झाल्यानंतर विदाऊट शब्दातच मी ते फील करू शकतो की व्हॉट एक्झॅक्टली, हम्म, हाऊ मच, हम्म. राईट. ते मध्ये असतं आमचं सगळं. पण यू वर्कड अ लॉट ऑन द बॅकग्राऊंड स्कोर ऑल्सो. आणि फॉर ऑल दोज पीपल यु नो ज्यांना फिल्म बघताना मे बी हे कॉन्शियसली रिअलाइज नाही होत की अच्छा इथे काहीतरी एलिमेंट आला म्हणून आपल्याला हे इमोशन जास्त फील झालं, जे नंतर कदाचित जाऊन बॅकग्राऊंड स्कोर्स जुक बॉक्समध्ये ऐकत नसतील. फॉर ऑल दोज पीपल कॅन यू थोडंसं टेल अस की एका फिल्ममध्ये बॅकग्राऊंड स्कोरचं एक्झॅक्टली काय काम असतं? हे सगळे एकमेकात हे अंतर्मुख असलेली गोष्ट आहे. म्हणजे मी खूप वाचनशून्य आहे, माझा शब्द चुकला तर सांग. म्हणजे हे मिक्स्ड आहेत सगळे. इंट्रावाले जसं असतं ना, हे सगळे संलग्न गोष्टी आहेत. मी त्यांना क्राफ्ट वाईज डिस्टिंग्विश करू शकत नाही. दॅट हॅज टू बी देअर, दॅट हॅज टू बी देअर. ते तिथं राहायलाच पाहिजे, ते तसंच राहायला पाहिजे. आणि हे काम डिरेक्टर किंवा एडिटरचं नाही की इथं कोणतं म्युझिक जातं, हे काम कंपोजरचं आहे. मधल्या काळात काय झालंय, मे बी मधल्या काळातले कंपोजर्स फेल टू शो द पॉसिबिलिटीज. म्हणून ह्यांना काय वाटतं, चुकीचं झाल्यापेक्षा नसलेलं बरं, म्हणून मी बॅकग्राऊंड म्युझिक जास्त करत नाही, मी जास्त म्युझिक ठेवत नाही. आणि हे खूप निराश करणारी गोष्ट आहे. पण ही झाली म्हणजे रॉंग म्युझिक, रॉंग इन द सेन्स अप्रोप्रिएशन पॉइंट ऑफ व्ह्यू. अप्रोप्रिएट और इनअप्रोप्रिएट? इनअप्रोप्रिएट येऊन ते नुकसान केल्यापेक्षा तिथं नसलेलं मी प्रिफर करतो. अशी सेफ गेमवाल्या अप्रोचमध्ये खूप सारे डिरेक्टर्स गेलेत. पण एव्हरी फिल्म हॅज इट्स ओन म्युझिक अँड आवर जॉब टू फाइंड दॅट व्हॉट म्युझिक. आता गोदावरी आहे, भले डिरेक्टरला काय सांगायचं आहे, काय कन्वे करायचं आहे, कुठला डायलॉग येतो, काय आहे, जितू दादा काय बोलतोय, बाकीचे माणसं काय बोलतात, हे 100% जरी मला समजलं जरी नाही, तरी ॲज अन आर्टिस्ट त्या क्राफ्टला, त्या फिल्मला इमोशनचं काय वजन पाहिजे. मारुतीच्या पायाला ना. ते त्या एका पर्टिक्युलर सीनच्या वेळेस रात्री खिडकीत जाऊन जितू दादा ते पत्र बघत असतो, तो चार्ज आहे. तर एक्झॅक्ट ह्याच्या डोक्यात काय चाललंय किंवा ते आपल्याला डिरेक्टरला कुठलं मेसेज कन्वे करायचं आहे, काय हे आहे, त्याच्यापेक्षा त्या कॅमेरा समोर जाण्याचं आणि त्याच्या कालचा दिवस आणि उद्याचा दिवस ह्याच्यामधला जो फ्लो आहे, त्याची इंटेन्सिटी, त्याची ग्रॅव्हिटी, हे काम म्युझिकचं आहे. मग त्या अंधारात कॅमेरा समोर जातोय आणि मग तो जो तिथं जाऊन कृती करणार आहे, काय तर खिडकीत जाऊन तो बोलणार आहे तिथे की मारुतीच्या पायाला पाणी लागेल का, आणि मग खाली एक माणूस असतो. हे आहे ना, हे शब्दात मला एक्सप्लेन करणं कठीण वाटतं. बट दॅट इज रोल ऑफ म्युझिक अँड इट्स ऑलवेज देअर. फक्त कशा पद्धतीचं म्युझिक पाहिजे, काय टोनॅलिटी पाहिजे, हे समजून घेऊन करावं लागतं. हे अविभाज्य घटक आहे फिल्मसाठी. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे जसं आपण बोललो तर ह्याचा रिवर्ब जो तयार होतो, रिवर्ब नसणं दॅट इज अननॅचरल थिंग. म्हणजे आपण अकॉस्टिक करून आपण तो रिवर्ब घालवतो, पण रिवर्ब असणं हे नॅचरल थिंग आहे. बॅकग्राऊंड म्युझिक इज लाईक द सेम फॉर द फिल्म. राईट. डू यू थिंक इन दॅट केस जितक्या आता मराठी फिल्म्स येऊ घातल्या आहेत किंवा इन जनरल जे लोक विचार पण करत असतील आता की एक फिल्म करूया, थोडं जास्त सिरियसली दे शुड कन्सिडर की बॅकग्राऊंड म्युझिक इज ऑल्सो अ कॅरेक्टर आणि इट शुड बी इन्क्लुडेड
फिल्म बनवताना? ॲक्च्युली खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा घेतलास आणि तो एकदम असं मुळावर बुडावर घाव घातलास. वेगळा विचार करू नये. दॅट इज पार्ट ऑफ आपण ह्याच्यासाठी नाटक कारणीभूत आहे. हम्म, कारण मोस्ट ऑफ द डिरेक्टर, मोस्ट ऑफ द सेन्सिबिलिटीज विच हॅज गॉट डेव्हलप्ड, हम्म, त्याला आधार आहे नाटकाचा. हम्म, तू मला एक माणूस सांग, एक डिरेक्टर सांग जो नाटकातून आला नाही पण मला फिल्म्स करायचे. हे माध्यम वेगळं आहे, या माध्यमाची डिमांड वेगळी आहे. हे आपण मान्य करत नाहीत, ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. पण मला ते समजतंय की दिस इज नॉट सफिशियंट आणि दिस डझंट वर्क लाईक दॅट. मग ते काही असू दे, म्हणजे कन्झ्युम, म्हणजे एखाद्या आर्ट फॉर्मला कन्झ्युम करण्याचे वेगवेगळे स्तर आहेत. हम्म, तर नाटक हे कन्झ्युम करण्याचा एक वेगळा भाग आहे. म्हणजे त्यात पोएट्री आहे, त्यात फक्त काही ठराविक परफॉर्मन्स, ॲक्टिंग ओरिएंटेड गोष्टी आहेत. पण फिल्म ऑल टुगेदर एक्सपिरियन्स ओरिएंटेड होऊन जातं. हम्म, आणि म्युझिक इज नॉट जस्ट ट्यून. मोस्ट ऑफ द डिरेक्टर्स, त्यांना काय वाटतं, आणि हे 2024 ही चर्चा होती, ह्याच्या इतकी पॅथेटिक गोष्ट कोणती नाही. हे 20-25 वर्षाच्या, 30 वर्ष आधी हे डिस्कशन व्हायला पाहिजे. पण आपण अजून तिथंच आहोत. फक्त माझ्यासोबत वाले डिरेक्टर नाही, मी इन जनरल Right. बोलतोय की लोकांना वाटतं, किंवा आदित्य बेडेकर इतके फिल्म्स त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक केलेत, आणि आम्ही सुरुवात ॲज अ सिरियलसाठी थीम करणं, हिंदी लोकांसाठी सोबत करिअर करत होतो. आफ्टर लॉंग टाईम वी मेट, आणि तो मला सांगत होता. तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसचा सारांश त्याचं गोषवारा म्हणून मी हे म्हणतोय की लोकांना काय वाटतं, इट्स जस्ट अ स्टेटमेंट की हां, ह्याचं हे वाक्य झाल्यानंतर इथं हायलाईट येऊ दे. हे नाही बॅकग्राऊंड म्युझिकचं काम, हायलाईट करणं किंवा जागा भरणं. पंक्च्युएट करणं नाही. आमचं काम आहे तुमचं जे ॲक्टिव्हिटी चालली आहे त्याला माहोल बनवणं. की इथं तुझी जी ॲक्टिव्हिटी चालली आहे, तू बसलीच इथे, त्याचं वजन तेव्हाच प्रस्थापित होईल ज्यावेळेस आजूबाजूला काय चालू आहे. तर मला तुला एक, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेक्निकली आणि इमोशनली ह्याचं मिश्रण करून जर सांगायचं तर फिल्म इज लाईक सॉनिक संमोहन. इट्स संमोहन. म्हणजे तुला आज मी नेहमी म्हणतो, हे जास्त सिरियसली घेत नाहीत लोक, की मी थिएटरमध्ये आहे, मी बसतो आणि तुझं लक्ष जातं एखाद्याच्या डोळ्याकडे, एखाद्याच्या ह्याच्याकडे, आणि नुसतं लक्ष जात नाही, त्याला एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो. कसा? त्याच्या प्रेमात पडण्याचं किंवा त्याचा तिरस्कार होण्याचा, किंवा प्रो और त्याचं काय ऑपोजिट असतं ते. हां, ते पर्स्पेक्टिव्ह तयार करण्याचं काम म्युझिकचंच असतं असं नाही. आता एक गंमत काय, हे जेव्हा चालू असतं आपल्या सबकॉन्शियसला जर दुसरा खुराक नसेल काही, तर आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. जेव्हा तुम्ही फिल्मभर तुम्ही विचार करू शकता, म्हणजे तुम्ही संमोहनात पडला नाहीत. तर संमोहन करण्याचं काम आपल्या मेंदूत जाण्यासाठी जे उघडे सोर्सेस आहेत ते आहेत कान. जोपर्यंत तुम्ही कानात आत घुसून त्यातले दरवाजे बंद करत नाहीत आणि त्या कंपनातून तुम्ही मेंदूला बिझी करत नाहीत, तुमच्या जगात येणारच नाही ऑडियन्स. भलेही सटायर असेल, गोदावरीची स्टार्ट बघ, हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे आय एम सो फॉर्च्युनेट की या जॉनरचं मला करता आलं. मी ॲज अ काय म्हणतात, लिसनर और ॲज अ फॅन, व्ह्युअर, मला थोडं एंटरटेनमेंट आवडतं. किंवा रंजन कौशल्याचं मी परीक्षा घेणारा माणूस आहे, की कार्तिक सुब्बराज वगैरे त्याचे जे फिल्म्स आहेत, जिगर थंडा वगैरे, किंवा आता आलेले, ते कसं क्राफ्ट त्यांचं असतं, असं गुंतून ठेवणारं, किंवा रंजक, तसं आवडणारा माणूस आहे. पण मला निखिल महाजनची गोदावरीसारखी फिल्म करायला मिळणं, हे दॅट वॉज पार्ट ऑफ जस्ट प्रोफेशन. पण मलाही माहीत नव्हतं की माझ्यात हे आहे, तिथे मला प्लेस करणं. आणि तर मी सांगतही होतो की त्याची सुरुवात जी आहे सटायर आहे. आता खूप ह्यांना काय वाटतं की खूप म्युझिक वाटलं तर डिरेक्टरला वाटतं की लोकांना म्युझिकच अपील होईल, आणि म्युझिकमुळं चांगलं वाटलं असं वाटलं तर मग माझं कमीपणा होईल तिथे. हे इतका पोरखेळ आहे, म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे. म्हणून ते काय होतं की थोडंसं हे खूप म्युझिक होतंय का, हे हवं तर एडिट कर तू,
नाही आय आणि मीन ठेवलं तर मला प्रॉब्लेम नाही. आय मीन दिस मेक्स ॲब्सोल्यूट आणि सेन्स. त्याच्यामुळे मला जास्त मला बनवण्यात मला काही प्रॉब्लेम वाटत नाही, म्हणजे वेळ लागत नाही. पण जे बनवलंय ते नीट तुम्ही जर ते समजतच नसेल तर तिथं डोकं खराब होतं. राईट राईट. ऍटलिस्ट तुम्ही करू नका काही, पण तुमच्याकडे तुम्ही मला घेता माझ्यासारख्या माणसाला, कंपोजरला, आणि इतक्या काही गोष्टी करू शकणाऱ्याला, आणि त्याला तुम्ही हायर करता काय तर सगळं म्यूट करायसाठी. तर तसं होतं ना. मेक सेन्स. तर तो जो सेन्स आहे तो ते कमी पडतात. मी अजून थोडं ऍप्टली तुझ्या ह्याच्या प्रश्नाच्या जवळ मला थोडं भरकटत गेलो. मला वाटतं की ते थोडंसं मी मेक सेन्स ॲब्सोल्युटली. कारण लाईक यू सेड की आत्ता असं होतंय की क्वांटिटीज बघितली जाते फक्त म्युझिकची, की जास्त कमी, इनफ और नॉट इनफ. पण क्वालिटी वाईज आणि लाईक यू सेड शेड वाईज किंवा त्याच्या प्लेसमेंट वाईज विचार करायला आता तू गाण्याच्या लेंथ बद्दल विचार करतेस, कारण तुला केव्हा विचार करतेस, कारण तुझं लक्ष गेलं तिथं. तुझं खाली लक्ष गेलं कारण तू वर कमी पडलीस. राईट. तू वर खेळून राहिलीस तर तुला अरे मग नंतर 4 मिनिटाचं पाहिलं, मला माझं लक्षच नव्हतं. हे असं होऊ शकतं ना. ट्रू. मग आणा ना तसं. राईट. मेक सेन्स. आणि हे खोदून येणारी गोष्ट नाही. जे पोरं आहेत, कल्पक पोरं आहेत, त्यांनी यावं पुढं. ज्यांना छान छान सुचतंय त्यांनी सादर व्हावं, त्यांनी भेटावं, त्यांनी करावं. म्हणजे आपण कन्झ्युमर होतो. मी काय 1 2 3 4 5 6 7 8 जे की 9 आहेत. 9 ठेवले तिथे ब्रेड प्लेटमध्ये, 9 ब्रेड. आपण ते तेवढं तितकं कन्झ्युम करण्यातच आपण परेशान आहे. बट दॅट्स नॉट इनफ. आपल्याला मासचा विचार करायचा आहे, लोकांची मनावर आपल्याला हे करायचं आहे. तर त्याची जी वेगळी डिमांड आहे आणि हे आपल्याला कळतं. पण जे डिसिजन मेकर्स आहेत ते तयार होत नाहीत. म्हणजे त्यांचं ठरलंय, म्हणजे डिपेंड्स की ते काम तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही कुठल्या स्कूलिंगमधून येता. आम्ही बरेचदा म्हणतो की यांनी सिलेबसच कव्हर केला नाही असं. And I'm sure there must be so many different बघ, मी माझे जास्त इंटरव्ह्यूज नाहीत बरं. हे असलं डायरेक्ट टू बट ठीक आहे, तुला मला जज करता येत नाही आता की माझा आता बोलतोय तर वेअर आर कम्युनिकेशन इज स्टँडिंग, ते काय हे करते हे मला जज करता येत नाही. म्हणून इवन आय डोंट नो, आय हॅव लॉस्ट ट्रॅक ऑफ दॅट, सो बी इट व्हॉट एव्हर. मला 1-2 हे प्रश्न विचारायचे आहेत की जेव्हा आजकाल म्युझिक व्हिडिओज येतात, राईट, आणि आय एम नॉट सेईंग फिल्म मधल्या चंक्सचे, सेपरेटली स्टँड अलोन म्युझिक व्हिडिओज येतात, किंवा हिंदीमध्ये तर इंडी म्युझिक आणि यावचे बरेच व्हिडिओज आहेत. पण जेव्हा आपण तो व्हिडिओ लावतो, आय रिअलाइज मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर लुकिंग ॲट द व्हिज्युअल्स मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि आपण अनेक वेळेला इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा मला नंतर रिअलाइज होतं की अरे आपण तर मे बी काय दाखवलं ह्याच्याबद्दलच बोललो, बट ऍक्च्युली गाण्यासाठी आलेली व्यक्ती, राईट. म्युझिक बघणं वर्सेस म्युझिक फक्त ऐकणं, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट, की हे विथ व्हिज्युअल्स इज इट काइंड ऑफ किलिंग इट ऑर नॉट? यू कॅन हॅव बोथ प्लेजर्स सेपरेटली फ्रॉम द सेम. आपण लहान असताना गाणी येत होती आधी, आपण गाणे एन्जॉय करत होतो, एक्सपिरियन्स करत होतो, मग आपण त्याचे व्हिडिओज पाहत होतो फिल्ममध्ये. उलट तुमची मजा डबल झाली. मला नाही वाटत काही त्याच्यात बाद आहे. देयर इज नो. हा, आणि ते क्राफ्ट जे आहे, व्हाय इट इज मींट फॉर, ते पण असतं की त्याला व्हिज्युअली पण काहीतरी दाखवायचं असेल. कधी कधी ते दोन्ही मिळूनच हा ओपन ठेवण्यातली गोष्ट आहे की हे ठेवा, तुम्ही सादर करा, पीपल विल कन्झ्युम अँड परसिव्ह अकॉर्डिंगली. मला नाही वाटत म्हणजे कुठली बाधा आहे त्याच्यात. लाईक यू मेन्शन की यू वर्क फॉर टी व्ही ऑल्सो खूप, आणि त्यातलं जय मल्हार ऑफकोर्स सिरियल तर ऑफकोर्स खूप पॉप्युलर झाली, कॅरेक्टर्स पॉप्युलर झाले, पण ते जे गाणं होतं ते पॉप्युलर झालं. द सेकंड सॉन्ग विच आय शेअर्ड यस्टरडे ते पॉप्युलर झालं, ते खूप लोकांना आवडतं. त्याचं एक सेपरेट फॅन बेस काइंड ऑफ आहे. आय वुड लव्ह टू नो थोडंसं जय मल्हार. एक खूपच लाईफ मधले एक असं म्हणतो ना का पाडावर आपण, म्हणजे आपल्याला लहानपणीचं एक 4थीचं वर्ष लक्षात असतं पक्क, किंवा एक 9वीतलं वर्ष लक्षात असतं, पाडाव असतात असे. तसं एक पाडाव होतं. मी खूप साऱ्या कंपोजर सोबत मी हिंदीमध्ये थीम्स करायचो. सनी इंदर बावरा म्हणून जे संगीतकार डिओ आहेत
त्यांच्यासाठी मी देवो के देव महादेवचं करायचो खूप. मग हे सगळं करत असताना म्हणजे माझं नाव टेलिव्हिजनवर, एक तर टेलिव्हिजन करायचं नव्हतं मला. म्हणजे मी आल्याच्या 3ऱ्या महिन्यापासून मी सत्यसावित्री सत्यवान फिल्म केली होती. त्याच्यानंतर मी जमीन नावची फिल्म केली होती विवेक गोरेंची, त्यात किशोर कदम, पूजा सावंतची पहिली फिल्म होती, पण ते रिलीज झाली नाही. तर मी आल्याच्या पहिल्या 3 वर्षात 3 फिल्म केले होते, 4 फिल्म केले होते. मग हॅलो नंदन आली. पण मला असं वाटलं की ह्या यंत्रणेतच काहीतरी प्रॉब्लेम आहे, की मला आधी असं वाटलं होतं की आपण करतो आणि ते असतं, पण ते करूनही काही फायदा नाही. म्हणजे ते ना लोकांसमोर येते ना ते पोचतंय कुठं. मग असं गुमनामीत केल्यापेक्षा हे तर करू की निदान ते लोकांपर्यंत तर जाईल. कारण ते ह्याचे 2 भाग वाटतात मला, की एक आपण बनवताना आपण काय म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑदर असतो, एकांतात कोणीच नसायला पाहिजे. पण आणि ते खूप स्पिरिच्युअल असतं, की म्हणजे ते काय म्हणू शकतो, ते कशाची आपली तमाना असणे वगैरे सगळं आपण तसं बनवतो. पण बनल्यानंतर एक आर्टिस्ट म्हणून कुठेतरी मनात असतं की हे जर लोकांपर्यंत गेलं नाही तर ते जाण्यात, रसिकार्पण होण्यात जी मजा आहे तो भाव असतो. तो एक मोह होता. आणि महेश कोठारेंचा स्वतः फोन आल्यानंतर मला म्हणजे त्याच्याबद्दल हो नाही असं काही वाटलं नाही. आणि मी पैसे चांगले कमवत होतो त्या काळी. म्हणजे माझं नाव असं न येता सुद्धा मुंबई ॲबिलिटी असेल तर तुम्हाला छान अपॉर्च्युनिटी देते, काम देते, पैसे देतात. आणि काही विशेष कारण नव्हतं, फक्त ठीक आहे. आणि जर मी फार विचार केला असं तर कदाचित केलंही नसतं, कारण टेलिव्हिजन आहे. पण त्यांना मला नाही, मग इतकं छान माणूस आहे महेश कोठारे, आणि ते इतकं छान प्रेमानं मला म्हणाले की जय मला शो, तर मी नाही म्हणू शकलो नाही. मग मी स्टार्ट केलं. आणि तो एक फेज आहे ना की आपल्याला माहीत नसतं काही, समथिंग हॅपन्स विच यू डोंट नो ऑर यू हॅवंट इमॅजिन. ते जगण्यात जास्त मजा येते. कोणी कंपोजर काय टेलिव्हिजन करत होते आधी बॅकग्राऊंड वगैरे, त्यांना असं काही सन्मानजनक स्थितीत ती जागाच नव्हती. माझे पहिले 2-3 एपिसोड झाल्यावर मी हे एक्सपिरियन्स केलं की मला निलेश मयेकरांनी, सोजल सावंत जे झीचे EPs आणि वरिष्ठ कार्यकारी निर्माता आहेत, त्यांनी बोलवलंय म्हणे इथं कोठारे सरांच्या ऑफिसमध्ये. तर मला मजा वाटली. आणि मी तेव्हा 26 वर्षाचा होतो, 26-27 वर्षाचा होतो. मला खूप मजा वाटली की क्या बात आहे, आपलं काम आवडून आपल्याला बोलवलंय. तर गेलो. आणि त्यावेळेस मी काहीच, म्हणजे त्यांनाही माहीत राहायचं नाही की आता हे खंडेराय माझा घास मल्हार येणार, माझ्याकडे एपिसोड यायचं आणि मी 2-2, 3-3 तासात, ते असं म्हणतात ना की ते माझ्यासाठी एक ग्राउंड झालं होतं. मी खेळत होतो फक्त. तिथं मला जज करणारं कोणी नव्हतं. त्यावेळेस टेलिव्हिजनला सिरियल पण मी हे पण म्हणत नव्हतो की अच्छा ह्याचे पैसे मिळणार आहेत का किंवा काय. मग त्यांना मग ते अकाउंट्स आणि ह्याच्यातून फोन यायला लागले की हे जे केलं त्याच्यासाठी आपल्याला वेगळं बजेट ठेवावं लागेल. अरे वा, चांगलं आहे, ठेवा. असं दॅट्स न्यू. हां, मग ठेवायला पाहिजे. मग नंतर वाटलं की अरे मग हे थोडं जास्त ठेवायला पाहिजे. हे असं एक्सपिरियन्स करत जाण्यात जास्त मजा असते. रादर आपण टेलिव्हिजनमध्ये गाणं करूया, गाणं आपण त्या गाण्यामध्ये, तसं मला आवडत नाही. ते इव्हेंच्युअली होत राहणारी गोष्ट. मग ते जेव्हा अपील होऊ लागलं, तो जो स्पॅन होता, आजूबाजूला काहीच नव्हतं. आय एम टॉकिंग अबाउट बिफोर फॅन्ड्री. आणि ॲट द टाइम ऑफ फॅन्ड्री फक्त दिल दोस्ती दुनियादारी आलं होतं. खुराक लोकांना जास्त नव्हतं. लोक टेलिव्हिजनला ते परसिव्ह झालं, ते सेलिब्रेट झालं. जे तू आज टेलिकास्टमध्ये येईल ना, त्याच्यावर मला फेसबुकवर लोक सांगायचे की हे आजच्या एपिसोडमधले या चंकमध्ये काय, हे माझे 5,000 फॉलोअर्स भरून गेले. मला ते खूप नवीन होतं. आय लिव्ह दॅट लाईफ. म्हणजे मजा आली तिथे खूप, की ह्याचा विचार केला नव्हता या प्रवासात असं आपल्याला बघायला मिळेल. आणि तर आय रिअली एन्जॉयड दॅट. आणि जय मल्हारमध्ये फक्त मानुबाई एक असं गाणं होतं की हे आपण म्हणजे गाणे वर्क होत आहेत म्हणून एक गाणं पाहिजे, पण ते सुद्धा मला तर काहीतरी 3-4 तासातच करावं लागलं, पण ते झालं. ते सोडून बाकीचे गाणे आहेत ते कोणाच्या बापाला माहित नव्हतं की तिथे गाणे येणार. असं वाली गोष्ट आहे. ते झाले. आणि असंही होऊ शकतं असं वाटलं. पण नंतर पण ते पण वाटलं की आपण जर टेलिव्हिजनला असं गाणे करू लागलो आणि जेव्हा मी सगळं प्रोग्रामिंग करू शकतो आणि म्हणून ते साध्य होतं. पण जेव्हा इतर कंपोजर्सला तशी डिमांड होईल त्यावेळेस प्रत्येकाला ते सगळं प्रोग्रामिंग थ्रू जमणारच नाही. म्हणून आणि ते जे बजेटचे कन्स्ट्रेंट ठरतील
ते उगाच will, नको ते जबाबदारीचं भान ठेवून मी म्हणलं की नाही टेलिव्हिजनमध्ये आता गाणे होऊ शकत नाहीत. वो तो लॉटरी ती तब लग गई थी तुम, हमारा मूड था तब हो गया. पण ते खूपच कमाल झालं आणि अजूनपर्यंत एका सिरियल मधली गाणी लोकांना लक्षात आहेत. आणि त्याचे थीम्स जे काही बनले होते ना, Remember. कुठलीही थीम उचल कुठल्याही सीनवर टाक ते जातच होतं. दॅट वॉज अ ब्युटी ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक. म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक असं आहे की तिथं ऑलरेडी तुम्हाला डिराईव्ह केलेले आहेत इक्वेशन्स की हे असं जातं. आणि दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट वॉज अ खेळणी फॉर मी. म्हणजे मी खेळलो म्हणू शकतो ॲज अ चाइल्ड. विच इज सो लवली. नॉट मेनी टाइम्स एव्हरीबडी गेट्स सच चान्सेस. हा म्हणजे तुम्ही जज करायला नाही ना, हे थोडं असं वाटतंय थोडंसं आपण चेंज करूया. मी त्या गेम मध्ये पडतच नाही. राईट. मी म्हणतो चेंज झालं तर तू माणूसच चेंज कर. स्ट्रेट. वाव, लवली. अच्छा, खूप आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो. मला इफ आय हॅव टू रॅप दिस अप, आय वॉन्ट टू आस्क की माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे तुझं म्युझिक ऐकतात. मग ते बॅकग्राऊंड स्कोरचं जुकबॉक्स असेल किंवा गाण्यांचं जुकबॉक्स असेल किंवा आय एम सो ग्लॅड देर आर सो मेनी पीपल जे अजूनही युट्यूबवर जाऊन जुकबॉक्सेस ऐकतात. नॉट से फक्त व्हिडिओज किंवा 3,500 लोक फिल्म मध्ये आल्यानंतर. बट देर आर पीपल अँड आय एम शुअर की हे जसं जसं ह्यातली मजा लोकांना कळत जाईल, इट विल बी अ कल्टिवेटेड हॅबिट अँड आय एम व्हेरी होपफुल की असं व्हावं. पण जसं आम्ही तुला ऐकतो, तू कोणाला ऐकतोस? अरे बापरे, हे खूप मोठा विषय आहे ऍक्च्युली. लहानपणापासून एकतर आपसुक जे गाणी आले म्हणजे टेलिव्हिजन मधून घडलेले आपण माणसं आहेत जनरेशन, तर ते बाय डिफॉल्ट जे ऐकू येतं ते ऐकत गेलो आणि आवडत गेलं सगळ्या प्रत्येक कंपोजरचं. म्हणजे मी रसिकासारखा एन्जॉय केलेला माणूस आहे, एक रसिक माणूस जसा त्याच्यातून आस्वाद घेतो. बट आय लव्ह टू लिसन रहमान सर्स म्युझिक. देन आत्ता लेटेस्ट पण खूप छान छान कंपोजर्स आहेत. जस्टिन वर्गीस फ्रॉम मल्याळम, सुशिन श्याम. येस येस येस. दे आर डुईंग व्हेरी हायली क्रिएटिव्ह गुड वर्क आणि they push us to feel to have that faith you also go in that direction की तुम्हाला जे वाटतं तुम्ही करू शकता, जस्ट चलो हम भी बना रहे तुम भी बनाते रहो. दे एनकरेजेस. आणि मी सगळं खूप ऐकलेलं आहे. म्हणजे मी कुमार गंधर्वांपासून सगळं त्यांचं निर्मोही भजनपासून ते सगळं मी एकदा एकाच्या मागे लागलो की खूप मागे लागायचो आधी. तर मग ऍक्च्युली एक निवांत बोलायचा विषय आहे. आणि हे दिस वॉज अ सेल्फ एक्सप्लोरेटरी थिंग. हा, की मला कोणीच सांगितलं नाही असं काही नाही. म्हणजे की चला चला नांदेडमध्ये सगळी मी जर बोललो तर मला वेड्यात काढत होते. काय, आणि मी जर एका शब्दाने बोललो नव्हतो मी कधी. मला हे माहित नाही की ते बोलून की मी कंपोजर आहे. ते बोलल्यानंतर आजूबाजूचे काय रिएक्ट करतील हे पण मला माहित नाही. कारण मी ते शब्दात कधी आणलंच नाही. मी जस्ट वारं गेलं तिकडे जात गेलो आणि इथपर्यंत आलो, असं आहे ते. सो यू केप्ट बॅक वर्किंग की ह्याचं एक गाणं आवडलं तर ते असतं ना की मग लाईक यू सेड की त्याच्याच मागे लागून मग मला प्रश्न जेव्हा असे येतात की नाही त्यावेळेस वाटतं की एवढं कसं तुम्ही शिस्तबद्ध जगू शकता. नाही, ऑफकोर्स डॉट. आय एम जस्ट क्युरियस टू नो व्हॉट डिड यू डू. मग त्याचं पूर्ण एकाचा पिच्छाचा अड्डाव पूर्ण ऐकायचं म्हणजे. आणि त्याची एक लाईफ पण असते टाइम स्पॅनची. हा, त्याच्यानंतर तुम्हाला नको वाटतं पण परत वापस जायचं फक्त रहमान आहे की यू कॅन कीप गोइंग बॅक. हा, म्हणजे परत यू कॅन गो. मग इंग्लिश जास्त ऐकण्यात आले तेवढेच, पण लोक कोणी हॉस्टेलमध्ये कोणी ऐकायचं मग ते लगेच त्याचं आकलन व्हायचं. एक खतरनाक पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचा जो क्लिक आता झालाय मला ह्या प्रश्नावरच. दिस कॅन बी अ कन्क्लुजन. आपलं समाधान होत नाही कुठं कधी कधी. म्हणजे आपण हे ऐकतो आपलं समाधान होत नाही सर्टन पॉइंटला. आपण वाटतं की समथिंग एल्स टू बी डन, म्हणजे झालं पाहिजे असं काहीतरी. तो एक
हे आहे फॅक्टर जो आपल्याला नवीन बनवायला हे करतो. म्हणजे हे आहे पण ह्याच्यात रमायचं नाही आपल्याला, आपण काहीतरी करूया किंवा आपण जाऊन बसूया स्टुडिओ, म्हणजे आपण आय हॅव टू सिट ऑन दॅट चेअर अँड लेट काहीतरी करूया. म्हणजे असं एक ऑडियन्स म्हणून पण एक असतं ना, हे सगळे इन्स्पिरेशन्स तुम्हाला त्या खुर्चीपर्यंत नेऊन बसवतात. ट्रू. त्याच्यानंतरचं हे काहीच कामाला येत नाही. आणि इन्स्पिरेशन तुम्हाला 2-3 वर्ष चालवतं. त्याच्यानंतर ते आड में है तो पोहरे में आएगा वैसा आहे. पण इंटेंट असा असतो की मी काय फार जास्त शहाणा नाही किंवा मी फार स्वतःला क्रिएटिव्ह समजत नाही, मी जनरेटिव्ह समजतो, मी कन्स्ट्रक्टिव्ह समजतो. हा माणूस हे इंटेंट असतं. म्हणजे तो संगीताची ती नियतच ॲक्च्युली, ॲग्रेशन नाही. काय काय लोक म्हणजे संगीतकार असून सुद्धा पॉलिटिकली बिहेव करतात खूप, पॉलिटिशियन सारखं. असं वाटतं की हे साधनेची गोष्ट आहे का पॉलिटिक्सवाली गोष्ट आहे असं वाटतं. आणि मला ते खूप हसू येतं ते पाहून. पण मला पुढच्या पिढीला, माझ्या पिढीला व्हॉटेवर एवढंच वाटेल की म्हणजे ओहापोहात जायची गरज नाही. जो म्हणजे आज माझं कोणी ऐकत नसेल, मी काय करतोय ते, आपण खूप जास्त विचाराने विनाकारण कन्फ्यूज होतो. जस्ट डू इट, जस्ट कीप डुईंग इट, वो जमाते जाओ, वो जमा होते जाएगा, जिस दिन टाइम आएगा. आता तू आज ज्या गाण्याचं जिसका जिक्र आपने किया 2014ला केलेलं आहे, पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील, तो पोचतेच गाणं. एक गाणं, लोक एक अल्बम करतात, एक गाणं करतात आणि त्याच्या पॉप्युलॅरिटी बद्दल बोलतात. तुम्ही करत राहणं, ते शृंखला महत्वाचं आहे. तुम्ही 10 केलात तर मग पहिल्यावर येतील लोक कधीतरी. आता हे अनफॉर्च्युनेट आहे की इतकं स्लो आहे आपल्याकडे. बाकी स्टेटमध्ये दर्दी लोक जास्त आहेत. आपण जवळपास 40 वर्ष मागे आहेत त्या बाबतीत, ऑडियन्सच्या बाबतीत खूप कमी लोक आहेत. पॉलिटिक्स में बिझी आहे सब, मतलब सगळं आपल्या घरात दिवसभर न्यूज चॅनल असतात. काय फिल्म मेकर्स घडणार आहेत? सगळं त्या पॉलिटिकल. आणि इतकं महत्वाचं आहे का पॉलिटिक्स की दिवसभर न्यूज जाऊ दे. आणि काय ऐकायचं किंवा काय बघायचं याच्या डिसिजन मेकिंग मध्ये लोक इतकं ब्रेन रॅक करतात की शुड आय नॉट, शुड आय टेक द तिकीट, मग मी बघू नको, सगळं महत्वाचं आहे ना ग. ह्याच्यात ती फिल्म निघून जाते आणि इट्स नेव्हर वॉच्ड देन. आणि अर्थात मग ते बघितली जात नाही, मग गाणी ऐकली जात नाही, माहितच नसतं. आणि असं होतं की अच्छा ही पण फिल्म आलेली. म्हणजे आय रिमेंबर जेव्हा गोदावरी रिलीज झालेली त्याच्या आधी अख्खी टीम आलेली इथे आणि आय वॉज रिअली एक्सायटेड अबाउट द फिल्म. त्यांच्याशी बोलून, ट्रेलर बघून मी फिल्म बघायला गेली थिएटरमध्ये. त्याच्या आधी ऑफकोर्स फिल्मला अनेक अवॉर्ड्स मिळालेले आणि त्याच्या आजकाल बातम्या होतात की अमुक अमुक फिल्म अमुक अमुक ह्याच्यामध्ये गेली वगैरे वगैरे वगैरे. सो आय वॉज जस्ट, हा एक बालिश होप मला होता की कदाचित हे वाचल्यामुळे लोकांचं असं होईल की अरे एवढी इंटरनॅशनली गेलेली फिल्म काय जरा बघूया बरं, असं म्हणून लोक जातील, इज व्हॉट आय बिलीव्ड. बट वेन आय वेंट टू द थिएटर्स देयर वर सो मेनी टाइम्स, मी 2-3 वेळा ती फिल्म थिएटरमध्ये आपण बघतो तर 7-13 नाहीतर 18 लोक असतात. नेहमी आहे, नेहमीच आहे. काय फिल्म वॉचिंग, त्यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत. वी हॅव फेल्ड टू डिलिव्हर व्हॉट इट इज रिक्वायर्ड अँड ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि बट निखिल महाजन 8 पाठ, समीर विद्वांस, त्याच्यानंतर माने, मकरंद माने, हे जे डिरेक्टर्स आहेत, जे मी स्वतःला लकी समजतो की जे चांगले डिरेक्टर्स आहेत, त्यांच्यासोबत म्हणजे व्हॉट एव्हर हॅपनिंग गुड आय एम देअर. आय हॅव बीन सो लकी. आणि आता मी जे काही त्रागा सांगतो ते हे सगळं ह्यांच्या बाबतीत असतंच असं नाही. सो हे चांगले लोक आहेत. त्या बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. परेश मोकाशी, मी त्यांची कोणतीच फिल्म मिस करत नाही. आय एन्जॉयड वाळवी. खूप खूप चांगले डिरेक्टर आहेत आणि ते इव्हॉल्व्ह होत आहेत आणि काही इव्हॉल्व्ह झालेलेच येतील सुद्धा. आय एम सॉरी इफ आय मिस्ड एनी डिरेक्टर्स नेम, बट सब अच्छा आहे. करते रहे, अच्छा करते रहो. ज्यादा कन्फ्यूज, मी डायरेक्टर लोकांना पण खूप असं ह्याच्यात म्हणतो की जास्त कन्फ्यूज होऊ नये, करा, तुम्ही मजा करायला पाहिजे खऱ्या अर्थानं. ते धमाल मजावाला नाही जे इंटरव्ह्यू करतानाची मजा, काम करतानाची मजा येते. कशी मजा. पण लवली, इट वॉज फन टॉकिंग टू यू. आणि मला असं वाटतं दिस
is like one part of some conversation that we will have in future as Yeah, well. It exactly, doesn't feel exactly, like exactly. की झालं चला आता एक इंटरव्ह्यू झाला असं फील मला तरी नाही येत. You have that key that you can make me open, like नहीं तो मला वही रहता है, मतलब कुठे तुम्ही उकलता. आय नो, आय एम ग्लॅड देन. थँक्यू पुन्हा एकदा आणि खूप खूप शुभेच्छा फॉर ऑल द प्रोजेक्ट्स. प्लीज Thank you कीप so दम much. कमिंग. खूप लोक आहेत ज्यांना तुझं म्युझिक खूप आवडतं, जे ते त्यांना मजा येते ऐकताना. मजा इज प्रॉब्ली माझं एवढंच म्हणणं असेल तुझ्या थ्रू ऑडियन्सला की मला माहित नाही मी काय बनवतोय किंवा मला माहित नाही हे काय. यू जस्ट लिसन अँड लेट मी नो. लवली. थँक्यू सो मच एवी. थँक्यू. Yeah. Thank you. so much.